सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर विरुद्ध सांगलीतील महत्त्वाचे नेते हा वाद कुठेतरी पाहायला मिळाला आणि याचं नुकसान भाजपला सहन करावं लागलं असं म्हटलं तरी हरकत नाही। जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली ती प्रामुख्याने गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील विरुद्ध सुहास बाबर आणि त्यातही गोपीचंद पडळकर विरुद्ध तानाजी पाटील यांचं शत्रुत्व अशी पार पडली। आणि आता जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार बसल्यानंतर आता सांगली जिल्हा परिषदेवर पडळकर यांनी पहिला घाव घातलाय। तानाजी पाटील यांच्या सोबत असलेले शत्रुत्व आता त्यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांच्यावर आरोप करत पडळकर यांनी नवीन डाव टाकल्याचं पाहायला मिळतंय। मग नेमकं काय आहे तानाजी पाटील आणि पडळकर यांची दुश्मनी? नेमका आता जिल्हा परिषदेवर गोपीचंद पडळकर काय करत आहेत आणि नेमकं काय घडलंय हे सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या शब्दात जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। जिल्हा परिषदेची निवडणूक प्रत्येक पक्षांनी स्वतंत्र लढवली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मोठा पक्ष ठरला आणि भाजप 2 नंबरचा पक्ष ठरलाय। महायुती म्हणून सांगली जिल्हा परिषदेमध्ये मजबूत संख्याबळ असतानाही गोपीचंद पडळकर यांची अनेक नेत्यांची असलेली दुश्मनी विरोधी बाकावर बसण्यासाठी कारणीभूत ठरली। एवढंच नाही तर सभापती पदाच्या निवडीतही पडळकर यांच्या जत आणि आटपाडी या दोन्ही त्यांच्या होम ग्राउंडवर सभापती पद आघाडीतील सदस्यांना दिलेलं आहे। अशातच शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते। यामुळे अध्यक्ष पदावेळी आम्ही सत्तेत का राहू, का मदत करू असा सवाल सुहास बाबर यांनी उपस्थित केला होता। अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी शिवसेनेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती आणि यावेळी 7 उमेदवार यांच्या गटातील निवडून आले आहेत, त्यापैकी 2 सदस्य अनुपस्थित राहिले होते। या ठिकाणी गोपीचंद पडळकरांविरोधात आणि बाबरांच्या गटातील तानाजी पाटील यांना हाताशी धरून जयंत पाटलांनी खेळ केला होता। तर अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीत शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले हे अनुपस्थित राहिले, तर सभापती निवडीच्या वेळी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना सभापती पदाचं बक्षीस मिळालं। बांधकाम सभापती पदी त्यांची निवडही झाली। मात्र आता अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांपैकी पृथ्वीराज पाटील हे तानाजी पाटील यांचे पुत्र आहेत आणि आता जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विरोधात जो कट करण्यात आलेला होता तो पडळकर यांना कुठेतरी रुसला नसल्यामुळे तानाजी पाटलांच्या पासून पडळकर यांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळते। असं म्हणायचं कारण म्हणजे पृथ्वीराज पाटील यांच्यावर पडळकर यांनी केलेला आरोप। शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांनी कुणबी दाखला दाखवत निवडणूक लढवली होती आणि ते निवडून आले होते। मात्र हा दाखला बनावट असल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय। त्यामुळे पाटील यांचे जिल्हा परिषदेचे सदस्य धोक्यात आलं की काय असा सवाल उपस्थित झालाय। तसंच मी उल्लेख केला त्याप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे तानाजी पाटील यांचे पुत्र असल्यामुळे हे सगळे आरोप खोटे असून पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी दाखल्याची पडताळणी झाल्याचा दावा पाटील यांनी केलेला आहे। त्याबद्दलच बोलताना गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलंय की आटपाडी तालुक्यातील दिघंजी गटातून निवडून आलेले शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील हे मराठा आहेत, पण त्यांनी कुणबी दाखला जोडला होता। या दाखल्यासाठी खोटी कागदपत्र जोडण्यात आली आहेत। जात पडताळणी समितीने सुद्धा कोणती कागदपत्र तपासली, तसंच जात पडताळणी समितीने पृथ्वीराज पाटील यांचा दाखला रद्द करतो पण 30 लाख रुपये द्या अशी मागणी आमच्या उमेदवाराकडे केली होती। त्यामुळे पोलिसांनी पृथ्वीराज पाटील यांच्यावर 420 प्रमाणे सोमोटो गुन्हा दाखल करावा। जर गुन्हा दाखल झाला नाही तर हजारो कार्यकर्ते पोलीस स्टेशन समोर आंदोलनाला बसतील अशी मागणी त्यांनी केलेली आहे। यावर आता आमदार तानाजी पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर देताना ते म्हणाले, अध्यक्ष निवडीसाठी आमच्यावर दबाव होता पण आम्ही भाजपचं ऐकलं नाही। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून भाजप सोबत व पडळकरांसोबत न गेल्याने खोटे आरोप केले जात आहेत। पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्र दाखल्याची पडताळणी झाली आहे। आता आपण पाहूयात की तानाजी पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचा वाद नेमका काय आहे। आटपाडी तालुका हा गोपीचंद पडळकर यांचा होम ग्राउंड। जरी ते जत तालुक्याचे आमदार असले तरी आटपाडीमध्ये वाढत असलेला हस्तक्षेप देशमुखांपासून बाबर यांच्यापर्यंत आणि पाटलांपर्यंत देखील कुठेतरी या सगळ्या नेत्यांना खटकत होता। खरं तर आटपाडी तालुक्यात पडळकर आणि देशमुख असे 2 गट आहेत आणि शिवसेनेकडे बघायला गेलो तर बाबर यांचाही गट आहे आणि यांच्यासोबतच असणारे तानाजी पाटील यांचीही मजबूत फौज आहे। पडळकर पाटील यांच्यातील संघर्ष अगदी जिल्हा परिषदेच्या बँक निवडणुकीपासून आहे। नगरपंचायत
ग्रामपंचायतीतही स्वतंत्र लढले होते. बाबरांपेक्षा आधीही गोपीचंद पडळकरांसोबत न जाण्याची भूमिका तानाजी पाटील यांच्या 2 सदस्यांनी घेतली होती. पडळकरांसोबत जायचं असेल तर आम्हाला गृहीत धरू नका असं तानाजी पाटलांनी पूर्वी सांगितलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी शिवसेनेनं तटस्थ भूमिका घेतली. पण सुरुवातीपासूनच भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती तानाजी पाटलांनी आखली होती. त्यांच्या गुप्त बैठका जयंत पाटलांसोबत सुरू होत्या. पण मी उल्लेख केला त्याप्रमाणे शिवसेना शेवटी भाजप सोबत जाण्याचा विचार करत असताना फडणवीस यांच्या विरोधात जाऊन विरोध ओढवून घेण्यापेक्षा आपण तटस्थ राहू असाच निर्णय पाटलांनीही घेतला. त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू ठेवली आणि शेवटी शिवसेनेत फूट पडली आणि तानाजी पाटलांचे दोन्ही सदस्य पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले हे अनुपस्थित राहिले. या सदस्यांनी केवळ गैरहजेरी दाखवली नाही तर पडळकरांसोबतचा रोष पाटलांनी अशा पद्धतीने व्यक्त केलाय. मात्र आता पडळकर यांनी पलटवार केल्यामुळे जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे पृथ्वीराज पाटील यांचे प्रमाणपत्राची जी काही प्रोसेस आहे ती न्यायालयीन होणार का? त्यांना अवैध ठरवलं जाईल का? सभापतीपद आणि सदस्यपद धोक्यात येईल का? हे सगळं आता पुढे काय होईल यावर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या सगळ्या राजकारणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.